मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या योजना तर आपण चालवतो आहे कारण आपल्याला लवकरात लवकर घरं द्यायची आहेत, पण यावर्षी मात्र केंद्र सरकारने देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला दिली आणि 30 लाख घरं, म्हणजे आपण लक्षात घ्या की गेल्या 7 वर्षामध्ये आपण 13 लाख घरं बांधली आहेत आणि या एका वर्षामध्ये आपल्याला 30 लाख घरं केंद्र सरकारने दिलेली आहेत, ज्यातल्या 20 लाखापेक्षा जास्तीचं डिस्बर्समेंट देखील आपण केलेलं आहे। आणि म्हणून आत्ताच्या घडीला हे सगळे वेगवेगळ्या आपल्या ज्या योजना आहेत यातले जे लोक आहेत ते सगळे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत। ही पूर्णपणे म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही, सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण आपल्याकडची सगळी संपली आहे। याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने आपल्याला ही परवानगी दिली नव्याने सर्वेक्षण करण्याची, म्हणजे ज्यांची नावं सुटली होती त्यांचंही सर्वेक्षण करण्याची आपल्याला, ते सर्वेक्षणही आता आपलं या महिन्यात मला वाटतं संपत आहे, त्यामुळे ती यादी तयार झाली की पुन्हा आपण नव्याने त्यांना त्या ठिकाणी पैसे मागणार आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठलाच समाज हा सुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही। तथापि समजा कोणाचं नाव नवीन यादीत सुटलं असेल तर ते लक्ष घालून टाकून घेतलं पाहिजे, आपल्याला तो चान्स आहे तो आपण केला पाहिजे। पण मी या ठिकाणी निश्चितपणे नमूद करू इच्छितो की देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला मिळाली आणि मी ग्रामविकास विभागाचं याकरता अभिनंदन करू इच्छितो की ग्रामविकास विभागाने सर्वाधिक वेगानं, म्हणजे पहिल्यांदा जे 20 लाख मिळाले एका महिन्यात त्यातल्या 15 लाख लोकांना मान्यता देऊन त्यांचं 10 लाख लोकांचं डिस्बर्समेंट केलं आणि आता जवळपास आपल्या म्हणजे जे काही आपल्याला आता घरकुल मिळाले त्यातलं 70% लोकांचा पहिला हप्ता आपण दिलेला आहे। दुसरं, माननीय महसूल मंत्र्यांनी देखील चांगला निर्णय घेतला, आता ज्यांना आपण हे घरं दिलेले आहेत त्यांना मोफत रेती देण्याकरता त्यांच्या घरी टीपी आपण नेऊन देतोय की त्या टीपी त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांनी ती रेती घ्यावी। आणि आता या आठवड्यामध्ये माननीय आपले जे मंत्री आहेत महसूल आणि ग्रामविकास हे दोघं पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन किती लोकांचे घरकुल सँक्शन झाले आणि त्यापैकी किती लोकांच्या घरी टीपी पोहोचल्या आणि त्यापैकी प्रत्यक्ष किती लोकांना वाळू मिळाली या संदर्भातला देखील आढावा घेणार आहेत।